लाडक्या बहिणींसाठी पैसे जमावताना सरकारची मात्र दमछाक झाल्याचं कळतंय। लाडकीसाठी आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा निधी वळवण्यात आलाय। आदिवासी आणि समाज कल्याणचे 7,000 कोटी वळवल्याचा दावा करण्यात आलाय। आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री अजितदादांना या संदर्भात जाब सुद्धा विचारणार आहेत। त्यामुळे ज्यावेळी या योजना राबवण्यात आला तेव्हापासूनच या योजनेवरती जोरदार टीका होत होती। आर्थिक बोजा या योजनामुळे मोठ्या प्रमाणात पडतो अशी चर्चा सुरू होती। लाडक्या बहिणींसाठी पैसे जमावताना आता सरकारची मात्र दमछाक झाले। लाडकीसाठी आता आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा निधी वळवण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। आदिवासी आणि समाज कल्याणचे 7,000 कोटी वळवल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे आता आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री अजितदादांना या संदर्भात आगामी काळात जाब सुद्धा विचारणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी पैसे जमावताना सरकारची मात्र दमछाक झालेली आहे। अगदी सुरुवातीपासून जेव्हा ही योजना राबवण्यात आली तेव्हापासून या योजनेसंदर्भात टीका सुरू होती। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। मी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, लाडक्या बहिणीसाठी ही जी योजना राबवली त्यानंतर या योजनेवरती वारंवार अगदी पहिल्या दिवसापासून टीका झाली। आर्थिक भार मोठ्या प्रमाणात पडतोय आणि अडचण येते अशी चर्चा होती। मात्र आता थेट आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा निधी वळवल्याची सुद्धा माहिती मिळते। काय याबाबतीत सविस्तर? कारण आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खऱ्या अर्थानं महायुती सरकारनं ही योजना जी आहे ती आणली आणि त्याचा फायदा जो आहे तो सरकारला झाला। स्पष्ट बहुमत जे आहे ते सरकारला मिळालं। कधी नव्हे ते सर्वाधिक जागा भाजपच्या आणि विशेषतः महायुतीच्या निवडून आल्यात आणि हीच योजना पुढे जर चालू ठेवायची असेल तर मोठी कसरत आता सरकारला करावी लागते। सातत्याने आपण जर बघितलं असेल तर या योजनेवर कुठेतरी विरोधकांकडून देखील टीका होत होती। 2100 रुपये महिलांना कधी करणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात असताना आता जे 1500 रुपये द्यायचे आहेत महिलांना तेच देताना सरकारला खूप कसरत करावी लागते आणि काही विभागांचे निधी जे आहे ते याच लाडक्या बहीण योजनेच्या निधीसाठी वर्ग केले जात आहेत आणि यावरून कुठेतरी आता नाराजी देखील आपल्याला कारण पाहायला मिळते। कारण बघितलं असेल तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। राज्याचा बजेट जो आहे तो अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला। मात्र हे बजेट मांडताना काही जे विभाग आहेत ज्यामध्ये आवश्यकता नाही या त्या विभागांना खऱ्या अर्थानं निधी जो आहे तो कमी केला आहे, त्या निधीला कात्री लावली आणि याचमुळे आता लाडक्या बहीण योजनेला 36,000 कोटींची खऱ्या अर्थानं तरतूद जी आहे ती करण्यात आली आणि हे जर 36,000 कोटी जर आणायचे असतील तर अर्थातच जे इतर विभाग आहेत ज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प नसतील त्या विभागाचे निधी जो आहे तो कापला जाणार आहे आणि याचमुळे आता नाराजी व्यक्त केली जाते। आता अर्थात आपण जर बघितलं असेल तर आधीच आमदारांमध्ये नाराजी आहे। 2 दिवसापूर्वी एक बातमी होती की आमदारांना यावेळी निधी फारसा मिळणार नाही, त्यामुळे एकीकडे आमदारांमध्ये नाराजी आहे मात्र दुसरीकडे सरकारसमोर एक मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलं त्या लाडक्या बहिणींचे हप्ते सतत तसेच सुरू ठेवायचे आणि 2100चा हप्ता कसा लवकर करता येईल यावर देखील सरकार विचार करते। त्यामुळे आणखी कोणत्या विभागांना भविष्यात कात्री लागणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। करण नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।